प्रत्येक जोडप्याचं स्वप्न असते आईवडील होण्याचं, पण काही गोष्टीमुळे काही जणांना शक्य होत नाही. त्यासाठीच इमा IVF घेऊन आलेले आहेत आपल्यासाठी. आपल्याच भागात जयसिंगपूर येथे एकदम छान स्वच्छ हॉस्पिटल, त्याचबरोबर स्टाफ देखील एकदम फ्रेंडली आणि लेडी डॉक्टर असल्यामुळे आपण निसंकोचपणे त्यांच्याशी संवाद साधू शकतो. चला आज त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया. मी डॉक्टर प्रणिता गायकवाड, मी IVF कन्सल्टंट आहे. मी जवळजवळ 1 ते 1.5 वर्ष बाहेर फेलोशिप इन्फर्टिलिटीमध्ये केलेली आणि त्याच्यानंतर आपल्या इकडच्या रुरल एरियातल्या भागांसाठी थोडं कन्सेशनमध्ये एखादं सेंटर चालू करावं म्हणून आपण इथे चालू केलेलं आहे. तर आमच्याकडे आणखीन एक IVF कन्सल्टंट आहेत डॉक्टर मजलेकर. त्यांचा देखील अनुभव खूप चांगला आहे. सरांचं नोवा IVF बँगलोर वगैरे अशा ठिकाणी सरांनी काम केलेलं आहे. आपली एम्ब्रिओलॉजिस्टची टीम देखील खूप स्ट्रॉंग आहे. 3 ते 4 एम्ब्रिओलॉजिस्ट आपल्याकडे पुणे, मुंबई या ठिकाणाहून येतात. कोल्हापूरचे पण असतात. दुसरी गोष्ट, टीम वगैरे सगळी चांगली आहे. तरी पण IVF मध्ये 100% रिझल्ट कुठेही नसतात. तरी आपल्या सेंटरचे जवळजवळ 80% पर्यंत आपण रिझल्ट देतो. आणि एवढं करूनही जर समजा रिपीट IVF लागलं किंवा पेशंटला वारंवार IVF, पण त्यांचं एक 50% मध्ये पहिला अमाऊंट भरली, त्याच्या 50% मध्ये आपण सेकंड थर्ड IVF करून देतो, जेणेकरून त्यांना या ट्रीटमेंटचा फायदा वारंवार घेता यावा याकरिता आपण अशी स्कीम केलेली आहे. आणि अशी स्कीम कुठेही नाहीये, म्हणजे एवढ्या 50% मध्ये कोणीही IVF करून देत नाही. मी केलेलं आहे, ते तुम्हाला दाखवलेलं पण आहे. असे 3-4 पेशंटचं मी करून दिलेलं आहे. तर ज्यांना कुणाला संतान प्राप्ती अजूनही झाली नसेल त्यांनी इमा IVF हॉस्पिटलला नक्की एकदा व्हिजिट करा. माझ्या लग्नाला 12 वर्ष झाली आहेत. आम्ही खूप ठिकाणी दवाखान्यात दाखवल्यानंतर पण यश आलं नव्हतं. मग आम्ही इमा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली. गायकवाड मॅडमांनी आम्हाला खूप सपोर्ट दिला आणि आम्हाला आता मुलगा झाला आहे. तुम्हालाही आता मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी जाण्याची गरज नाही आहे. आपल्याच भागात शिरोळ नरसिंहवाडी रोड नियर आश्रया हॉटेल, KK झेनेट बिल्डिंग, जयसिंगपूर यांचा पत्ता तुम्ही मॅपवर देखील टाकला इमा IVF सेंटर म्हणून, तरी तुम्हाला लोकेशन भेटून जाईल. एकदा नक्की व्हिजिट करा.